रामकृष्ण हरी मित्रांनो, 2 दिवस 8 पावन ठिकाणं आणि असा एक प्रवास जो तुमच्या मनाला अथांग शांतता देऊन जाईल. जर तुम्हाला या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून ब्रेक घेऊन कोल्हापूर आणि आसपासच्या पवित्र देवस्थानांचे दर्शन घ्यायचे असेल तर आजचा हा स्पेशल ब्लॉग तुमच्यासाठी गाईड ठरणार आहे. आमचा हा प्रवास सुरू झाला शुक्रवारी संध्याकाळी आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर एवढा मोठा प्रवास करताना गाडी कशी आहे यावरती तुमचा मूड अवलंबून असतो. पण आमचा प्रवास झाला बालाजी टूर अँड ट्रॅव्हल्सच्या एसी बसमधून. अतिशय कम्फर्टेबल सीट्स, त्यामुळे रात्री कधी डोळा लागला आणि कधी आम्ही कोल्हापुरात पोहोचलो हे समजलंच नाही. शनिवार सकाळचा चहा आणि नाश्ता ते हॉटेलवरती राहण्याची सगळी सोय ही त्यांनीच केली होती, त्यामुळे प्रवासाचं टेन्शन शून्य होतं. शनिवारची प्रसन्न सकाळ आणि आमचा पहिला थांबा म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी मंदिर. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या कोल्हापूरच्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला थंबनेल बघून तर कळलंच असेल की आम्ही कुठे आलेलो आहे. तर मित्रांनो, आताच आमची गाडी आलेली आहे, आम्ही आता फ्रेश झालेलो आहे. आता आम्ही खाली जाणार आहे, नाश्ता करेल आणि मस्तपैकी मराठमोळे फेटे घालणार आहे. त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. या ब्लॉग मध्ये अजून खूप गोष्टी आहेत. जवळपास 7 ते 8 ठिकाण आम्ही एक्सप्लोर करणार आहे, त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत राहा आणि नक्की बघा. मित्रांनो, हे मंदिर 3.5 शक्तिपीठांपैकी एक मुख्य पीठ आहे. इतिहासकारांच्या मते हे मंदिर 7व्या शतकात चालुक्य राजा कर्णदेव यांनी बांधले. येथील पाषाणाची मूर्ती अत्यंत दिव्य आहे आणि सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून 2दा किरणोत्सव होतो, जिथे सूर्याची किरणे थेट देवीच्या चरणांना स्पर्श करतात. इथल्या गाभारात पाऊल ठेवताच प्रवासाचा सगळा थकवा कुठे गायब होतो समजतच नाही. देवीचे दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो कोल्हापूरच्या वैभवाची साक्ष देणारा न्यू पॅलेस म्हणजे शाहू पॅलेस येथे. 1877 ते 1884 दरम्यान बांधलेली ही वास्तू आजही छत्रपती शाहू महाराजांच्या आठवणी जिवंत ठेवते. या राजवाड्याची रचना मेजर मॅट यांनी केली असून यात हिंदू आणि ब्रिटिश वास्तुकलेचा मेळ दिसतो. तळमजल्यावर असलेल्या म्युझियम मध्ये छत्रपती घराण्यातील ऐतिहासिक शस्त्रे, शिकार केलेले प्राणी आणि दुर्मिळ चित्रे पाहायला मिळतात. कोल्हापूर देवदर्शन यात्रेमधलं दुसरं ठिकाण आहे छत्रपती शाहू महाराजांचं शाहू पॅलेस. म्हणजे शाहू महाराजांनी जी शस्त्र वापरली किंवा ज्या काही गोष्टी केल्यात त्या सगळ्या आठवणी इथे ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत आदमापूरच्या बाळूमामांना. आज 3 मंदिरं होणं म्हणजे 3 ठिकाणं आज होणार आहेत आणि उद्या 4. आतमध्ये गेल्यानंतर न विसरता सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की फोटोग्राफी आतमध्ये अलाउड नाहीये. मोबाईल काढून घेतला तर रामकृष्ण हरी. तर आतमध्ये फोटो वगैरे काढू नका. आपल्याला बाहेर चप्पल काढायचे, आतमध्ये जायचंय व्यवस्थित. त्याच्यानंतर बाहेर येऊन तुम्ही फोटोग्राफी वगैरे करू शकता. ओके. त्याच्यानंतर ते बघा बॅक साईडला आहे ना वॉशरूम आहेत, बरोबर. लेडीज आणि जेंट्स वॉशरूमला जायचंय आणि मग जायचंय. कारण आदमापूरला आपण जेव्हा जाणार आहे ना वॉशरूमची सोय तिथे व्यवस्थित नाही, लांब आहे थोडीशी. मग त्यापेक्षा इथूनच वॉशरूमला जाऊन आपल्याला आदमापूरला निघायचंय. जाऊया आपण. छत्रपती शिवाजी महाराज की.
दुपारच्या जेवणानंतर आमची बस निघाली कोल्हापूर पासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या आदमापूर नगरीत. बाळूमामांच्या नावाने चांगभलच्या गजराने अवघा परिसर भारून गेला होता. संत बाळूमामा हे चालते बोलते देव मानले जातात. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मेंढ्यांचे राखण करत आणि गरिबांची सेवा करत घालवले. त्यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यावरती मनाला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळते. रविवारची पहाट उजाडली. आम्ही पहाटे 5:30 वाजताच दख्खनचा राजा ज्योतिबाच्या डोंगराकडे निघालो. रविवार असल्यामुळे येथे प्रचंड गर्दी होणार हे आम्हाला माहित होतं, पण आम्ही लवकर पोहोचल्यामुळे गर्दी वाढण्याआधीच अगदी व्यवस्थित आणि जवळून दर्शन झालं. ज्योतिबा हे केदारनाथचे रूप मानले जातात. पूर्ण डोंगर आणि मंदिर गुलाबी गुलालाने माखून गेलं होतं. ज्योतिबांच्या नावाने चांगलं म्हणताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. आमचं मस्तपैकी दर्शन झालेले दख्खनच्या राजा श्री ज्योतिबा यांच्या मंदिरातून खूप छान वाटलं मित्रांनो. सकाळी सकाळी आलो होतो त्यामुळे आम्हाला दर्शन पॉसिबल झालं. आम्हाला खूप वेळ लागला असं दर्शनासाठी, आणि आज त्यात रविवार असल्यामुळे भाविकांची इतकी गर्दी आहे त्यामुळे कुणालाही काही बोलू शकत नाही. तर गर्दीमध्ये थोडंफार आपल्याला थांबावं लागू शकतं, पण तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही लवकर या. 6च्या आधी जितके लवकर तुमचं दर्शन होऊ शकतं. डोंगरावरून खाली उतरून नाश्ता केला आणि आम्ही पोहोचलो साबरे गावाजवळ असलेल्या चिन्मय गणाधीश मंदिराकडे. चिन्मय मिशनने उभारलेली ही 85 फूट भव्य गणपती मूर्ती पाहताना मान आपोआप वर जाते. ही मूर्ती केवळ भव्य नाही तर अत्यंत देखणी आणि शांत आहे. मंदिराच्या भोवती असलेली बाग आणि प्रसन्न वातावरणामुळे इथे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळेच खुश होतात. नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. आता ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो चिन्मय गणाधीश गणपती पाहायला, आणि सिरियसली आम्ही गणपती वगैरे पाहून आलो. थोडं ऊन जास्त असल्या कारणाने तो व्हिडिओ आम्हाला काढायला जमला नाही, परंतु इतकं सुंदर गणपती आहे आणि इतकं सुंदर तिथला परिसर आहे. बरीच मंदिर आहे तिथं, तर आम्ही सगळे गणपती मंदिरं बघितली. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं बघायला भेटेल. मित्रांनो, आता आम्ही तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलोय जे पाहून तुम्ही थक्क व्हाल. हे आहे
खिद्रापूरचं कोपरेश्वर मंदिर 12व्या शतकात शिलहार राजाने बांधलेल्या या शिल्पकलेचा अद्भुत चमत्कार आहे. येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे स्वर्ग मंडप. या मंडपाला छत नाही, तो वरून उघडा आहे आणि त्याला वर्तुळाकार 48 खांब आहेत. यावरती अप्रतिम कोरीव काम आहे. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. भारताची प्राचीन वास्तुकला किती प्रगत होती याचं हे जिवंत उदाहरण आहे. या 2 दिवसाच्या दिव्य यात्रेची सांगता झाली ती अत्यंत पवित्र आणि शांत ठिकाणी नरसोबाची वाडी. कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावरती वसलेलं हे दत्तगुरूंचं अत्यंत जागृत स्थान. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी येथे बराच काळ वास्तव केले होते. येथील मुख्य मंदिरात मूर्ती नसून स्वामीच्या पवित्र गादीवरती स्थापन केलेल्या पादुका आहेत. नदीच्या घाटावरती बसून मिळणारी शांतता ही संपूर्ण प्रवासाला पूर्णत्व देऊन जाते. मित्रांनो, असा होता आमचा कोल्हापूर देवदर्शन प्रवास. खरं सांगू, इतकी ठिकाणं स्वतःहून गाडी करून किंवा एसटीने फिरणं खूप कष्टाचं आणि थकवणारं झालं असतं. पण बालाजी टूर अँड ट्रॅव्हलमुळे वेळेचं नियोजन, खाण्यापिण्याची सोय आणि आरामदायी प्रवास यामुळे हा अनुभव आयुष्यभराची गोड आठवणींची शिदोरी बनला. नावाप्रमाणेच त्यांच्या सर्व्हिसमध्ये आणि सेवेमध्ये कुठेच तडजोड नव्हती. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फॅमिली ग्रुपवरती शेअर करा आणि अशाच नवनवीन ट्रॅव्हल ब्लॉगसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.